ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर च्या चिंतन गाथा या मासिक कार्यक्रमामध्ये माननीय सदाशिवराव देवधर, माननीय अरुणजी करमरकर, माननीय बाळासाहेब दीक्षित आणि या संवाद सत्रात सहभागी सर्व कार्यकर्ते तसेच आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या 60 वर्षापासून म्हणजे 2012 पासून आणि त्यापासून प्रेरणा घेऊन ग्रामायण प्रतिष्ठानचे काम विविध स्वरूपात सुरू झाले. हळूहळू विकसित त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामायण म्हणजे नागरिकांना समाज परिवर्तनाशी जोडणारी चळवळ. NGO, सेवा संस्था, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामीण उद्योजक, विविध कारागीर आणि सर्वसामान्य नागरिक यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे, त्यांचे प्रबोधन करणे, त्यांना एकत्र जोडणे आणि त्यांचे काम समाजासमोर आणणे हे काम ग्रामायण करीत आहे. यामुळेच ग्रामायणने स्वतःला कुठल्याही एका क्षेत्रापुरतं, एका भागापुरतं किंवा सेवा कार्यापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. पती पत्नी दोघांनी मिळून ग्रामायणचे काम करावे याची आम्ही संकल्पना पहिलीपासून ठेवली आणि त्यामुळे अनेक जण असे मिळून ग्रामायणचे काम आज आनंदाने करीत आहेत. शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, शेताचे महत्व त्याला कळावे, त्याच्या हातात पैसा यावा म्हणून गोमय कौशल्य विकास केंद्र हे कायमस्वरूपी निवासी प्रशिक्षण केंद्र ग्रामायणने सुरू केलेलं आहे. त्याच्या आसपासच्या 10 गावांमध्ये जलसंवर्धनाचा विषय पण आता या वर्षीपासून सुरू झालेला आहे. ग्रामीण उत्पादने, कारागीर, सेवा संस्था यांचं कार्य समोर येण्यासाठी 3 वर्षांपासून ग्रामायण सेवा प्रदर्शन हे अतिशय यशस्वीरित्या होत असतं. सर्वांना त्याचा लाभ होत असतो, लोकांना पण त्यात आवडत असत. कोरोनाच्या पहिली लाट आणि दुसरी लाट या लाटेमध्ये काम करणाऱ्या आघाडीवरच्या संस्थांना ग्रामायणने आपली आर्थिक मदत देऊन आपला छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पदर्शन, प्रशिक्षण वर्ग, स्पर्धा याशिवाय सोशल इन्फॉर्मेशन सेंटर, सत्कार्याचे अभिनंदन असे विविध उपक्रम ग्रामायणतर्फे सातत्याने राबवले जातात. कोरोना सुरू झाल्यापासून म्हणजे जो आता वर्ष होईल, आभासी स्वरूपात विविध कार्यक्रम, ध्यानगाथा, सेवा गाथा, उद्यम गाथा हे साप्ताहिक कार्यक्रम आणि महिन्याला चिंतन गाथा हा मासिक कार्यक्रम असे 86 कार्यक्रम आता सुरू झाले आणि आता हा 87 कार्यक्रम. चिंतन गाथा या प्रबोधन कार्यक्रमामध्ये एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सामाजिक विषयावरच आपलं विचार मंथन संग्रह केलं. या शृंखलेत आतापर्यंत लक्ष्मीदा भाला, पद्मश्री गिरीश प्रभुणे, महेशजी शर्मा, सुश्री विभाजी गुप्ता, सुनीलजी देशपांडे यांच्यासारखे मान्यवर या कार्यक्रमात येऊन गेले. गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या ज्यांनी घडवल्या आदरणीय कर्मयोगी सदाशिवराव देवधर आज आपल्याशी संवाद साधत आहे की आमच्यासाठी ग्रामायणसाठी आनंदाची आणि गौरवाची. सुप्रसिद्ध पत्रकार, विचारवंत, लेखक आणि विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ त्यांनी काम केलेलं आहे आणि किमान 45 वर्षापासून सदाशिवरावांशी त्यांचा निकटचा संबंध आहे, त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे असे अरुणजी करमरकर त्यांची मुलाखत घेत आहेत. हा एक दुग्ध शर्करा योगदानासाठी संस्था. माननीय सदाशिवराव, आपले पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे.
आणि या पुढची सूत्रे मी अरुणजी करमरकर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद अनिलजी. उपस्थित सर्वांच्या माहितीसाठी. अनिलजी सांबरे हे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. आणि उपस्थित सर्वांच्या माहितीसाठी अनिल हे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते राहिले आहेत. विदर्भमध्ये संघटन मंत्री काही वर्ष त्यांनी काम केलं. सध्या सध्याच्या काळात विदर्भ प्रांताचे प्रचार प्रमुख या नात्याने ते कार्यरत आहेत. आज माझ्याबरोबर मुलाखत घेण्यासाठी नंतर हेही पत्रकार आहेत, पूर्णवेळ राहिले लातूरला असतात. हे हे असतील. असतील. त्यानंतर माधवी पटवर्धन पुण्याला असतात. विशेष क्षमतावान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातला एक प्रकल्प राबवतात. त्याही शिवाजी विद्यापीठाच्या क्षेत्रात पूर्णवेळ कार्यकर्ता राहिलेले आहेत. त्यानंतर अजय देशपांडे अमरावतीचे कार्यकर्ते. सध्या संस्कार भारतीची जबाबदारी त्याच्याकडे आहे. आणि रागिणी चंद्राकरे या मुंबईला असतात. भारतीय स्त्री शक्तीमध्ये सक्रिय आहे आणि त्यांनी विद्यार्थी परिषदेतून पूर्ण काम केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सन्मित्र आणि आजही विद्यार्थी परिषदेच्या कामात अखिल भारतीय स्तरावरती विशेष निमंत्रित कार्यकारिणी सदस्य या नात्याने सहभागी असलेले प्राध्यापक मिलिंद मराठेही आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला सदाशिवरावांचं आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करू. मी त्यांना आता विचारतो की सदाशिवराव, ज्या काळात तुम्ही विद्यार्थी परिषदेच्या कामाला प्रारंभ केला तो परिषदेच्या दळणघडणीचा कार्यक्रम राहिला. कालावधी तो दळणघडणीचा राहिला. त्यामुळे त्या एकूण कार्यक्रमाच्या आणि भौगोलिक विस्ताराच्या उलगड्या संबंधीची काही माहिती थोडक्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगाल का? आपणा सर्वांना यासाठी समजता होता तुम्ही आणि दुसरं आपले सर्वांना जगदीश मालकारे, सुनील देशपांडे आणि देशभरातल्या 1100 क्रांतिकारकांचा इतिहास ज्यांनी लिहिला ते औरंगाबादचे अविनाश पुराणे असे जे कार्यकर्ते स्वर्गवासी झाले त्या सर्वांना प्रथम मी श्रद्धांजली वाहतो. मी विद्यार्थी परिषदेचं काम खरं तर सुरू झाल्यापासून 1964 पासून संबंधात आहे. 1964 ला पहिल्यांदा जे नागपूरला राष्ट्रीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनात मी सोलापूरमधून आम्ही 4 जण गेलो. विद्यार्थी परिषदेचं काम मी पहिल्यांदा मला सदस्य नोंदणीसाठी आलेली पावती पुस्तक ज्यांनी दिलं आमच्या सोलापुरात सुरू करणारे रमेश अग्रवाल आणि चंद्रकांत गुभास्को यांना वर्षानंतर फक्त माझी पावती फाडून परत केलं. मी त्यावेळेला संघाच्या शिक्षक म्हणून काम करतो. अशा माझ्या विद्यार्थी परिषदेतल्या सहभागातून मी अखिल भारतीय सहसंघटन मंत्री म्हणून विद्यार्थी परिषदेतून
साधारण 1999 साली मी निवृत्त झालो. इतके वर्ष विद्यार्थी परिषदेच्या भौगोलिक दृष्टीने विचार केला तर सुरुवातीला अगदी म्हणजे पूर्ण वेळ निघण्याआधी मी सोलापूर मध्ये पुणे जिल्हा प्रमुख, पुणे शिवाजी विद्यापीठ प्रमुख असं म्हणून काम करत होतो, प्रवासही करत होतो. त्यावेळेला साधारण 67 साली या प्रकारचं काम करत करत 70 साली मी राजीनामा दिला आणि 2 वर्ष आपल्याला आयुष्यभर हे काम जमणार आहे का नाही म्हणून पुण्यामध्ये पुणे विभाग प्रमुख म्हणून माझ्या स्वतःच्या सर्व प्रकारच्या खर्चाने राहिलो. आणि ज्या वेळेला मला स्वतःच विश्वास आला की आपण आयुष्यभर हे करू, पूर्ण वेळ म्हणून करू, तेव्हा मी यशवंतरावांशी बोललो आणि 1972 साली प्रत्यक्ष पूर्णकालिक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशाचा अशा प्रकारचा पहिला संघटन मंत्री अशी घोषणा पुण्याला झालेल्या त्या काळच्या प्रांतिक अधिवेशनामध्ये ही झालेली होती. असं काही वर्ष काम करत करत म्हणजे ही गोष्ट आहे 72 सालची. हे काम करत पुढे माझ्याकडे विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम विभागातल्या प्रांत म्हणजे विदर्भ आणि गुजरात असंही काम आलं आणि ते काम मी करत होतो आणीबाणीपर्यंत. या संघटनेमध्ये पूर्णवेळ काम करण्याची तुम्हाला इच्छा झाली. या संघटनेमध्ये 1972 पासून तुम्ही पूर्णवेळ काम करू लागलात. पूर्णवेळ काम इथे करावं यामागची आपल्या मनातली नेमकी प्रेरणा काय होती आणि ती प्रक्रिया कशी घडून आली? खरं म्हणजे पूर्णवेळ काम करावं यासाठी काही प्रेरणा अशी कोणाची, कोणा व्यक्तीची, कुठली घटना, कुठला प्रसंग असं काहीही नाही. एक तर माझं घराणे हे वैदिकाचं एका अर्थाने उदासी संप्रदायाचं घर, त्यामुळे घरामध्ये या सगळ्या गोष्टी सहज होत होत्या. मदत करणं, गरिबांसाठी काही विशेष करणं, त्यातही विशेषतः माझी आई आनंदीबाई ती ज्या पद्धतीने गरिबांच्या ह्याच्यात मदत करत राहायची, त्यामुळे मला वाटतं वाचन वेगवेगळ्या प्रकारचं चाललेलंच होतं आणि ह्याच्यातून असं वाटलं की आपण समाजासाठी काही द्यावं, पण ते देऊ शकतो की नाही आयुष्यभरासाठी. म्हणून मगाशी म्हटलं तसं 2 वर्ष मी स्वतःच्या खर्चाने अनुभव घेतला. जी काय 4 वर्ष पगार घेतला होता त्यातून माझा मी खर्च केला आणि मग या पद्धतीने पूर्ण वेळ म्हणून निघालो. उत्तर हिंदुस्थानचा प्रवास ज्याला सुरू झाला माझा, त्याला मला शेषाद्रीजी म्हणाले की सदाशिव उत्तरेत स्वतःचा परिचय करताना केवळ पूर्णवेळ म्हणू नकोस, प्रचारक म्हण, पण तिकडे पूर्णवेळाचा आणखी काही आहे. त्यानंतर मी तिकडे प्रचारक म्हणून म्हणायचो, पण एका अर्थाने मला जे म्हटलं होतं तसं मी पूर्णकालिक कार्यकर्ता म्हणूनच 1972 पासून घोषित केल्याप्रमाणे राहील. यानंतरची प्रश्न विचारण्याची सूत्र हे प्रदीप नगरकडे. नमस्कार. अशा कार्यपद्धतीचा एक पैलू विकसित केला जात असताना तुम्ही तो जवळून पाहिला. एक सामाजिक युवक संघटन या नात्याने या कार्यशैलीची
कोणती वैशिष्ट्ये तुम्हाला जाणवतात? एक तर यशवंतराव केळकरांची कार्यपद्धती हे विशेष गोष्ट आहे, जन्मजात. त्यामुळे एका छोट्या टीम बैठकीत केंद्राच्या दत्तोपंत ठेंगडी म्हणाले की यशवंतरावांच्यावरचं जे पुस्तक आहे यशवंत, अतिशय उत्तम पुस्तक आहे. पण त्यांनी पुढे जोडलं वाक्य, पण आपल्याकडे वाचतो कोण? आणि यशवंतरावांची ताकद ही त्यांची कार्यपद्धती आहे, ती सर्वांच्या समोर येण्याची अत्यंत गरज आहे. त्या पद्धतीने अनुभवांचं लेखन करणारं पुस्तक ते केंद्रीय टीम बैठकीमध्ये चर्चा माझ्याकडे काम आलं. आणि मग अनेकांशी अनेक वार बोलून चर्चा करून या पुस्तकाला आकार देणं झालं. आणि पुस्तकाला नाव सुद्धा यशवंतरावांच्या पद्धतीची होती, त्यामुळे माणूस नावाचं काम असं म्हणतात. जगात सगळ्यात अवघडातलं अवघड काम माणसाला माणूस म्हणून उभं करणं असं आहे. त्यामुळे माणूस नावाचं काम असं त्या पुस्तकाला नाव आहे. याची वैशिष्ट्य मला जी लक्षात येतं यशवंतरावांच्या कार्यपद्धती, आपण काही जण जाणत असाल, महर्षी व्यासाने सुद्धा फार पूर्वी सांगितलं की कलियुगामध्ये ज्याला तुम्ही चौथा वर्ण म्हणता, तो वर्ण आणि महिला यांचं मोठेपण लक्षात येईल आणि त्यांच्या कर्मी परिवर्तन होणार. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हेच म्हटलेलं होतं. आणि यशवंतराव केळकरांच्या कार्यपद्धतीमध्ये या प्रकारचा विषय सर्वस्पर्शी काम या आपल्या कल्पनेतून संकल्पनेतून येत होता की सर्वांना आपल्याला कामामध्ये जोडायचं. दुसरं, विद्यार्थ्यांचा कामातला सहभाग आणि तो वाढायला पाहिजे आणि तो जसा विद्यार्थ्यांचा तसाच विद्यार्थिनीचा, वेगळं काहीही नाही, या प्रकारचा त्यांचा आग्रह. आणि तिसरी गोष्ट ज्ञानाचा आग्रह. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन असो किंवा अभ्यास वर्ग असो, त्याचे विषय हे नीटपणे ठरवणं. त्यामध्ये कधी कधी एखाद्या थोर व्यक्तीला बोलवून त्यांची मुलाखत असेल किंवा एखाद्या त्यावेळेला गाजत असणाऱ्या पुस्तकाचा परामर्श कोणीतरी घेणं असेल. म्हणजे या पद्धतीने ज्ञानाची उपासना हे वैशिष्ट्य, ज्ञानाची उपासना, सर्वस्पर्शी काम आणि महिलांचा तितकाच सहभाग ही मला कार्यपद्धतीतील वैशिष्ट्य वाटतात. आणखी एक की आपल्या सगळ्या अभ्यास वर्गातून किंवा कार्यकारिणी बैठकीतून एक विषय निश्चितपणे होत असेल, तो म्हणजे वर्तमान परिस्थिती आणि अभाविपहा, ज्याच्यामुळे माणसाला वर्तमान प्रचलित सगळ्या गोष्टी कळतात. नाहीतर आज लक्षात असंख्य जण बुद्धिमान असतात, परंतु सार्वजनिक किंवा वर्तमान चाललेल्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग फारसा नसतो, विचारही फारसा नसतो असं आपल्याला ध्यानात येतं. त्यामुळे केळकरांचं हे विशेष काम. त्याचबरोबर अशा सगळ्याच्यामध्ये बाळासाहेब आपटे आणि बापू केंद्रकर या दोघांचा अतिशय सहभाग या विषय ठरवण्यामध्ये होते. बापू तर सामाजिक याच्यामध्ये अत्यंत मोठे दत्तोपंत ठेंगडींचे सहकारी होते. त्यामुळे या याच्यातून जी प्रारूप बनायची, त्या प्रारूपामध्ये ही वैशिष्ट्य अभाविपची लक्षात येते. सदाशिवजी, कार्यपद्धतीचा विकास, संघटन बांधणी यांच्या वाटचालीतील विशिष्ट टप्पे कोणते राहिले? उदाहरणार्थ सैद्धांतिक भूमिका सिद्ध होणे, अखिल भारतीय विस्तार, महिला कार्यकर्त्यांचा सहभाग, शैक्षणिक परिवार संकल्पना इत्यादी. या याच्यामध्ये जसं यशवंतरावांनी अत्यंत संघटन शास्त्राच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध उभारणी आणि पुढे अभाविपची प्रगती आणि विकास केला. त्यांचा सर्वात मोठा विश्वास हा सामूहिकतेवर होता, ज्याला आपण टीम वर्क किंवा टीम कार्यपद्धती म्हणतो. त्याच्यावरती त्यांचा विश्वास होता. एक किती होता, आपल्या गीताताई गुंडे नोकरी वगैरे सोडून
पूर्ण वेळ अभावासाठी आयुष्यभर काम करण्याच्या दृष्टीने निघायचा विषय आला. आमच्या टीम मध्ये चर्चा झाली. यशवंतराव स्वतः म्हणले, माझा गीताचा जो काही परिचय तो खूप जुना आणि लेख आणि वडील असा आहे. त्यामुळे ज्यांचा इतका जवळचा संबंध असतो त्यांनी काही म्हणणं ठीक नाही. इतक्या टोकाचा ते विचार करत असत. ती वर्ष त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे 58 साली काम आलं विद्यार्थी परिषद. त्यांनी पहिला प्रश्न मोरोपंत पिंगळ्यांना विचारला, नक्की ठरलं अभाविप अखिल भारतीय काम करायचं? हो. मग त्यांनी पहिलं क्षेत्र निवडलं आपलं कामाचं मुंबई. आणि मुंबईमध्ये विद्यार्थी एकत्रित करण्यासाठी औपचारिक अनौपचारिक एकत्रीकरणाचे विद्यार्थ्यांचे असे अनेक कार्यक्रम घेत गेले ज्यामुळे विद्यार्थी जवळ येतील. त्याच्यातून संघ सहाय्य होतच. काही कार्यकर्ते असे लक्षात आले. मग त्यामध्ये पद्मनाभजी आचार्य असतील, बाळासाहेब आपटे, अरविंद वैशंपायन असतील, त्याचबरोबर सुरेशराव अर्थात मोडक आधीपासूनच कामामध्ये होते. असे जे कार्यकर्ते लक्षात आले, अरुण साठे वगैरे, त्या कार्यकर्त्यांना काही ना काही काम मुंबई अशी सुरुवात झाली. पुढे मुंबईमध्ये साधे अगदी ज्याला गुरुपूजा म्हणू, रक्षाबंधन म्हणू, संक्रांती तिळगुळ वाटप म्हणू, असे कार्यक्रम कदाचित निरुपद्रवी वाटणारे पण ते घेतले. हेतू हा ज्यांच्यात काम करायचो विद्यार्थी वर्ग जवळ यायला पाहिजे आणि त्यांचा संपर्क वाढायला. पुढे त्यांनी मुंबई बरोबर महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यावेळेला जी असणारे विद्यापीठ केंद्र, मग मुंबई असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, औरंगाबाद असेल, त्यासोबत आणखी 2 मोठी शहरं नाशिक आणि सोलापूर जोडली. आणि या प्रत्येक कार्यकर्त्याला मधु गुजरातीला तू नाशिकला जायचं महिन्यातून 1-2दा. सोलापूरला मी होतो, सोलापूरला पद्मनाभजी आचार्य येत होते, बाळासाहेब आपटे पुण्याला जात होते. हे महिन्यातून 1-2दा विद्यार्थी परिषदेचं काम करण्यासाठी संपर्क करणं, बैठक घेणं, असं करत करत महाराष्ट्र उभा राहिला. महाराष्ट्र उभा राहिल्यानंतर महाराष्ट्रातच प्राध्यापक कार्यकर्ते जोडायला पाहिजे. पण विद्यार्थी हा प्रवाही आहे, सतत टिकणारा माणूस पाहिजे, म्हणजे ज्याला आपण स्थायी कार्यकर्ता म्हणतो, असे स्थायी प्राध्यापक कार्यकर्ते उभे करणं, याची सुरुवात केली. महाराष्ट्र हे झाल्यानंतर मग त्यांचं लक्ष गुजरातकडे गेलं आणि संघाच्या ह्याच्यातून वेगळ्या प्रांतात काही प्राध्यापक कार्यकर्त्यांची नावं किंवा प्राध्यापक स्वयंसेवकांची नावं मिळाली. सरांनी तसा संपर्क केला. म्हणजे नारायणभाई भंडारी गुजरातमध्ये आहे, कृष्णभटजी कर्नाटकमध्ये असते, नंतर डॉक्टर शेषगिरीराव आणि शर्माजी हे आंध्रामध्ये असते, पुढे राजकुमारजी भाटिया त्याला विद्यार्थी होते. अशांशी संपर्क त्यांचा होत गेला आणि विद्यार्थी परिषद त्यांच्या मनातली जी आहे संकल्पना ती प्रथमतः या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याशी संबंध वाढवले, असं त्यांनी केलं. पुढे मदनदासजी हे पूर्णकालिक म्हणजे प्रचारक म्हणून निघाले नागपुरातून आणि त्यांच्याकडे पश्चिम क्षेत्राचं मतलब मध्य क्षेत्राचं विद्यार्थी परिषदेचं काम. त्यामुळे आणखी सहाय्य, आणखी प्रवास करणारे मंडळी वाढले. मला वाटतं विद्यार्थी परिषदेच्या सगळ्या वाढत्या कामाला स्वतः यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांचा मोठा सहयोग 64 पर्यंत. आणि 64ला अधिवेशन जे नागपूरला झालं त्यावेळेला दत्ताजी डिडोळकर घरच्या अडचणीमुळे 15 वर्ष केरळ तमिळनाडूचे प्रचारक म्हणून काम केल्यानंतर परतले आणि ते पुढे संसारात न पडता अशा कामात राहिले. 64 साली विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून दत्ताजी डिडोळकर. आणि मग दत्ताजी यशवंतराव बाळासाहेब याच्यातून विद्यार्थी परिषदेने पुढे जी झेप घेतली ती झेप या पद्धतीने घेतली की आता ठिकाणी पहिले स्थायी कार्यकर्ता, मग विद्यार्थ्यांचे काही कार्यक्रम, त्यातून विद्यार्थी जवळ येणं, असं करत करत पुढे जसं दिल्लीला मदनजी वगैरे यांच्यातून राजकुमारजी भाटिया, राजकुमारजी प्रचारक म्हणूनच निघाले आणि विद्यार्थी परिषदेच्या कामात राहिले. राजजी
प्रचारक म्हणूनही होते, विद्यार्थी परिषदेचे महामंत्री म्हणून काही वर्ष होते, विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होते. अनेक ठिकाणी अनेक याच्यामध्ये त्यांनी प्रवास केला. त्या सगळ्या यांचे संबंध, अन्योन्य संबंध एका अर्थाने अतिशय मित्रत्वाचे, अनौपचारिक प्रकारचे, अशा प्रकारचे संबंध की जे टीमला अत्यंत आवश्यक असतात. असं झाल्यामुळे विद्यार्थी परिषदेचं काम झपाट्याने देशभर वाढत गेलं. पुढील प्रश्नासाठी रागिणी चंद्रात्रे यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो. नमस्कार देवधर सर. विद्यार्थी परिषद ही नेहमीच एक प्रयोगशील अशी संघटना राहिलेली आहे आणि त्यामुळे सर्वस्पर्शिता असेल, नेतृत्व विकास असेल, सामूहिकता असेल, आता तुम्ही जो उल्लेख केला ते टीम वर्क असेल, टीम बैठक असेल, या सर्व विषयात विद्यार्थी परिषदेने पहिल्यांदा पुढाकार घेतला. आता विद्यार्थी परिषदेने घेतलेला हा पुढाकार आणि त्याचे झालेले परिणाम याबद्दल आम्हाला काही सांगाल का? एक तर विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी संघटनेला एक शैक्षिक तत्वज्ञान दिलं. तोपर्यंत विद्यार्थी संघटना या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या आघाड्यावर, विद्यार्थी परिषदेने जाणीवपूर्वक ठरवलं की दलगत राजकारणापासून दूर राहून राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या संदर्भात आपल्याला काम करायचं आणि हे पाळलं. कसोशीने हे पाळलं. म्हणजे मला आठवतं की हैदराबादला विद्यार्थी परिषदेची केंद्रीय टीम थोडी मोठी बैठक होती. त्यात दिल्लीहून निरोप आला, फोन आला, जनता पार्टी बनलेली आहे आणि त्यात आपल्या अरुण जेटलीना एक अखिल भारतीय चिटणीस किंवा सेक्रेटरी म्हटलं जातं. तिथे चर्चा होऊन स्वतः अरुण जेटलीनेच नानाजी देशमुखांना कळवलं की आमची याला संमती नाही. इतक्या कसोशीने दलगत राजकारणापासून दूर राहील. दुसरं असं की काम करताना शैक्षणिक, त्याला आपण महत्व स्वार्थ म्हणू, त्या शैक्षणिक हिताचे कार्यक्रम हातात घ्यायचे. शैक्षणिक समस्या सोडवणं हे आपलं काम आहे, हे ठरवलं. बाकी राजकीय याच्या नाही, शैक्षणिक समस्या. त्याच्याच बरोबर विद्यार्थी चळवळून विद्यार्थ्यांच्या बरोबर वाढायला आपल्याला पाहिजे. साप्ताहिक बैठकी आग्रहाने सुरू केली. कार्यालय योगायोगाने पद्मजींच्या ह्याच्यातून मुंबईला मिळालं. त्या कार्यालयामध्ये आजच्या सुद्धा प्राध्यापक कार्यकर्त्यांनी विचार करायला हवा. बाळासाहेब आपटे, यशवंतराव केळकर, अशोक मोडक असे इथली प्राध्यापक स्थायी कार्यकर्ते जवळजवळ रोज येत होते. दिल्लीच्या कार्यालयात सुद्धा राजजी भाटिया पुढे जाऊन आमचे गोस्वामीचे ललित बिहारी गोस्वामी असे रोज यायचे, दुरून दुरून यायचे आणि कार्यालयात विद्यार्थ्यांच्या बरोबर बसून कामातही असायचं. मला आठवतं आमचे आता खूप मोठी व्यक्ती विजय वैद्य होते, लाव करत होते. कार्यालयात बसून ते पोस्टाच्या पाकिटात तिकिटे लावत आणि पत्ते लिहित होते. यशवंतरावांनी त्यांना सांगितलं की विजय, पाकिटावर सुद्धा पत्ता कसा लिहावा आणि तिकीट कुठे लावावं, कारण तो जो पोस्टमन आहे तो फटाफटाफट शिक्के मारत जातो, त्यालाही त्रास होऊ नये या पद्धतीने तिकीट सुद्धा कुठे लावावं हे यशवंतराव तिथे येऊन सांगत होते. बाळासाहेब आपटे एवढं सगळं व्याप कोर्टाचा वगैरे सांभाळून सुद्धा तिथं येत होते आणि अशी स्थायी कार्यकर्त्यांची असल्यामुळे त्याच्यामुळे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते एका अर्थाने वैचारिक दृष्टीने सुद्धा पुढे 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 होते. कार्यकारिणीच्या मगाशी म्हणलं तसं बैठकीत किंवा अभ्यास वर्गात आवर्जून उल्लेख असायचा तो किंवा विषय असायचा तो वर्तमान परिस्थिती आणि अभाव. त्यामुळे विचारांना चालना मिळत होती. केवळ संख्या हा दृष्टिकोन नव्हता. संख्येचा दृष्टिकोन वेळोवेळी वाढवण्यासाठी हे मला आठवते की आणीबाणी काळामधली बंधनं लक्षात घेऊन पण त्यावेळेला योग्य असं एक पत्रक आणि रक्षा हे द्यायच्या, बांधायच्या किंवा द्यायच्या. आपल्याला यात आश्चर्य वाटेल, त्या काळात मुंबई अभाविपतर्फे
75,000 रक्षांचं वाटप किंवा बांधण झालं. या प्रकारचा एक दृष्टिकोन त्या संदर्भातला त्या परिस्थितीनुरूप असा घेत गेल्यामुळे परिषद पुढे गेली. शिवाय विद्यार्थिनी असा वेगळा विषय नाही, दोघे एकच आहे, दोघांची ताकद समान आहे. आता ज्या पद्धतीने समानता वगैरे आणला जातो विषय, एका अर्थाने स्त्री पुरुष समानता म्हणजे पुरुषीकरण, म्हणजे विद्यार्थिनी किंवा महिलांना मनात न्यूनगंड निर्माण करणं होतं. विद्यार्थी परिषदेत मंत्रीपासून अगदी राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा, प्रांतीय अध्यक्ष सुद्धा पूर्णकालिक या विद्यार्थीनी निघाले आणि त्यांना वेगळी वागणूक नाही. म्हणजे मला आठवतं एकदा त्या वासंती लोंढेला एका वर्गात नियंत्रक म्हणायचं होतं. त्याला स्वाभाविक काही जणांना असं वाटलं की एवढ्या वर्गात आवाज पोहोचेल का, मुलगी आहे वगैरे. यशवंतराव म्हणले ती चिंता करायचं कारण नाही, वर्गात तुम्हाला लक्षात येईल. आणि नंतर उत्तम रीतीने नियंत्रक म्हणून ते राहील. प्रदेश मंत्री म्हणून आमच्या वर्षा पवारांनी काम केलं आणि देशभरात सुद्धा या पद्धतीने सुरुवात झाली पूर्णकालिक निर्णय. माझ्या माहितीप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च विद्या विभूषित पूर्णकालिक आपलं घर सोडून जिथं योजना असेल तिथं जाणं हे विद्यार्थी परिषदेमध्ये किमान एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं असं मला वाटतं. म्हणजे अतिशय उत्तम वातावरण असलेला हिमाचल देवभूमी. मुलींचं काम आमच्या महेंद्र पांड्यांच्यामुळे हळूहळू सुरू झालं, वाढत गेलं. तिथून पूर्णवेळ निघाला पाहिजे म्हणून मी विचार केला की पूर्णवेळ कुणी पाठवूया. म्हणून मग गुजरातमध्ये काम करणारी आपली एक कार्यकर्ती, त्या कार्यकर्तीला गुजरातच्या टीमशी बोलून मी म्हटलं की तू 2-3 वर्ष हिमाचलला जा. आणि ती हिमाचलला गेली. हिमाचलमध्ये ती काम करत असताना तिच्या बरोबर LLB शिकत होती, पण ती तिच्याबरोबर काम करायची. ती आमची ठाकूर मृदुला सिंग ठाकूर, ती LLB झाली आणि ती पुढे हिमाचल प्रदेशची पूर्णवेळ निघाली. म्हणजे पूर्णवेळाची प्रक्रिया तिथे सुरुवात झाली. ती मृदुला हल्ली आपल्या धर्मेंद्र प्रधानची पत्नी आहे, मृदुला सिंग ठाकूर. ही तर बॅहट्टी कर्नाटकच्या अभ्यास वर्गात लक्षात आलं तिचं बोलणं सहभाग, आणि तिला म्हटलं घेता कुटावर निघायचं. ती एकदम चाट पडली, देवधरची मी म्हणलं अजून 1 वर्ष आहे तुला BA व्हायला. आणि गीता निघाली पूर्णकाली. आपल्या इथे कुर्ल्याला राहणारी, जिचा संदर्भाचा काही संबंध नाही घरात, ती आपली दिघे माधुरी नाचणे. नाचणे. तिला ज्याला मी म्हटलं ती उडालीच. ती म्हणजे तुम्ही माझ्यात काय बघितलं. माधुरी, तू 1 वर्षभर कुर्ल्यामध्ये कोणाशी काही न करता एकटीने तिथल्याच मुली आणि बाकी मुलं उभी करून 1 वर्ष अतिशय उत्तम संस्कार केंद्र चालवलं. एवढं पुरेसं आहे म्हणलं तुला पूर्णकाली एक निघण्याला, गुणवत्ता तुझी पुरेशी आहे. आणि माधुरी ठाण्यामध्ये खूप चांगलं काम केलं. ठाण्यामध्ये पुढे जे उभे राहिलेले आपले मिलिंद मराठे असतील किंवा अन्य सगळी मंडळी जी आहेत ती मला वाटतं की तिच्या काळात उभी राहिली. आणि माधुरी म्हणजे हास्याचा धबधबा आज सुद्धा. अशा निर्णय ठिकाणी चंदना दास आमच्या क्षेत्रीय जे होते संघटन मंत्री तिथले मध्य प्रदेशचे, त्यांच्यामुळे चंदना दासच्याही मनात आलं कटकची ती, आणि ती पूर्णवेळ निघाली. पुढे जाऊन सुरेंद्रबाई लाठांची मुलगी, ती माझ्या कल्पने राजस्थानी समाजात, तिच्या मनात होतं पण घरातूनही अडचण बाहेरही हे. त्यामुळे तिच्याशी बोललो. सुरेंद्रभाई लाट पुढे जे खासदार होते त्यांना, सुरेंद्रभाई तिला तुम्ही MA करायला पाठवा, एक्सटर्नल MA भुवनेश्वरला, ती तुमच्या मित्राच्याकडे राहील. आणि मग तिने त्या पद्धतीने राहून चंदना बरोबर पूर्णकालिक काम केलं. ही अडचण बऱ्याचदा येते. आमची राजस्थान मधली कार्यकर्ती सुनीती जोशी, तिलाही अशीच अडचण की समाजात मान्यता नाही तर नाही, पण अभावीपची त्या काळचे जे कार्यकर्ते होते राज्यात आणि बाकी त्यांना वाटतं की आपल्याकडे हे नाहीये.
वर्षभर तिने वाट बघितली. मग मी तिला सुनीती तू चल आणि शोभा पैठणकरशी बोललो आणि सुनीतीला उज्जैनला पूर्ण काल एक म्हणून सुनीतीने 2-3 वर्ष काम केलं. येऊन आता ती सुनीतीला कामामध्ये आहे. असे काही काही ज्याला म्हणतो प्रयोग. पण लक्षात येतं की आणि विद्यार्थिनींचं जाणीवपूर्वक घरोघरी व्यवस्था केली राहण्याची. त्याचं कारण खर नावाचा जो संस्कार आहे, जो आपण आज जिवंत आहोत भारत म्हणून, त्याचं कारण घर, त्याचं कारण आपली कुटुंब पद्धती. ती कुटुंब पद्धती सांभाळणारे सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे स्त्री आहे. ते तिचं कायम राहावं, वेगळं पण असू नये म्हणून. आणि कार्यकर्त्या मुलीही अशा काही उत्तम राहिल्या घरामध्ये की आज ती घरं त्यांची माहेरघरं झाली. आमचे डॉक्टर केळकर सांगलीचे म्हणाले, वासंती घरात होती राहत, पण माझ्या मुलाच्या लग्नात सगळ्याच्या सगळं रुखवत वासंतीने बनवलं. या प्रकारच्या. मी आता पुढच्या त्याच प्रश्नाकडे देवधर सर येत आहे. ते म्हणजे असं की आम्ही गेले 40-45 वर्ष तुम्हाला अखंडपणे प्रवास करताना, सगळ्या कार्यकर्त्यांना भेटताना, त्यांच्या घरी जाताना पाहिले. मयात विद्यार्थी परिषदेचे तरुण कार्यकर्ते आहेत, नंतर आमच्यासारखे संसारी बनलेले कार्यकर्ते आहेत, यांना तुम्ही भेटलात. आणि नंतर वनवासी कल्याणाश्रमाचं काम करायला लागल्यावर आदिवासी बंधू भगिनींनाही आपण भेटला असेल. या सगळ्यातून एक विशाल असं समाजाचं दर्शन आपल्याला घडलं आणि समाजाचे काही प्रश्नही लक्षात आले. तर याविषयी आम्हाला काही सांगा ना. खरं म्हणजे हे इतकं खोलातला प्रश्न आहे, तो सांगणं माझ्यासारख्याला अवघड आहे. तरी थोडासा जो अनुभव आहे त्याच्यामुळे मी म्हणेन, एक आजकाल शहरी वातावरणात आई बापांचं मुलांशी संबंध कमी झालेले आहे. त्यामुळे मुलाकडे दोष फारसा नाही असं मला वाटतं. मी आजही ज्यावेळेला तरुण विद्यार्थ्यांशी बोलत असतो त्यावेळेला ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतात, सगळ्या प्रकारचे अनुभव ऐकत असतात. परंतु पूर्वी आजी आजोबांना ज्या प्रकारची वेगळ्या माहिती असायची आणि ते गोष्टी सांगायचे रामायण महाभारतासकट, त्यामुळे मुलं त्यांच्याबरोबर रमत होती, घरात रमत होती. आज ती परिस्थिती नाही काही कारणाने. आणि आई वडिलांना मुलामध्ये रमण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रकारचं वाचन लागतं ते नाहीये. त्या मुलाशी रमायचं असेल तर राजा राणीची गोष्ट लागते. आज सुद्धा त्यांच्यामध्ये रमायचं असेल तर इथं बैसरे मोरा हे यावं लागतं, तर ते रमणं होतं. ते नाही आणि नवीन काही काढलं नाही. इथं बैसरे मोराच पाहिजे असं नाही, पण अन्य काही मुलांशी रमण्यासाठी जे गरज असतं ते नाही. मला ते लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे उदाहरणार्थ मी काही ठिकाणी हिंडताना आमचे सुरेश गुप्ता एकदा मला म्हणाले की देवधरजी, तुम्ही जुन्या कार्यकर्त्यात बोलताना म्हणता की सगळ्यात मोठी आज समस्या कुटुंब व्यवस्था आहे, हे टिकायला पाहिजे. तर मी विचार करतो मी चांगला आहे, मला काय हे करायची गरज आहे. पण एकदा माझ्या मुलाने असे उद्योग केले गावात, त्यामुळे मला अडचण आली. मग मी विचार केला असं का, तेव्हा ध्यानात आलं की माझ्या आई वडिलांच्यामुळे मी चांगला आहे. ते संस्कार, ते सकाळी उठून हात जोडून देवासमोर बसत असतील, काही स्तोत्र, त्यांना ते संस्कृत अर्थही माहिती नसतात. पण आज आपल्याला लक्षात येते की मोबाईल किंवा तत्सम याच्यातून निघणारे जे तरंग आहेत ते तरंग नष्ट होत नाहीत, त्यांचा बरा वाईट परिणाम असतो. त्या तरंगांच्यामुळे जो घरात चांगुलपणा राहिला, वातावरण, त्याचाही परिणाम असेल म्हणून मी चांगला राहिला. पण मग पुन्हा लक्षात आलं की मी माझ्या मुलासाठी किती वेळ दिलाच नाही वेळ, त्याच्यामुळे ही परिस्थिती उत्पन्न झाली. त्यामुळे आत्ताच्या ह्याच्यात मला वाटतं की कुटुंब संस्था टिकणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामुळे भारतीयत्व सकट सगळ्या प्रकारचे आक्रमण झेलून आज जिवंत आहे. त्याचं माझ्या दृष्टीने प्रमुख कारण हे कुटुंब व्यवस्था आहे, हा प्रश्न. दुसरं, वनवासी क्षेत्रात गेलो तर
तथाकथित सेक्युलर लोकांनी वर्षानुवर्ष जी वाईट गोष्ट केली हिंदुस्थानामध्ये, ती हिंदुस्थानच्या जमिनीच्या श्रद्धा त्यांनी उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण ब्रिटिशांनी जे केलं मेकॉले पासून, की इथल्या श्रद्धा उखडा म्हणजे देश संपून जाईल, त्याला एका अर्थाने पाठिंबा देत या सेक्युलर मंडळींनी हे वाईट पाप केलं या देशामध्ये, की चांगल्या गोष्टी ज्या होत्या त्या उखडून टाकल्या, त्याच्याबद्दल चुकीचा दृष्टिकोन समाजात निर्माण केला, त्याच्या दृष्टीने एका अर्थाने दहशत निर्माण झाली. चांगलं काही म्हणायचं झालं तर लोक म्हणतात यांना काय वाटेल, असा प्रकार सुरू झाला. आज सगळ्यांनी विशेषतः महिला मंडळींनी हे ठामपणे मांडण्याची गरज आहे की आमच्या या गोष्टी काय होत्या. उदाहरणार्थ आपली सणवार आहेत, त्या सणवारासंबंधी निवेदितासारख्यांनी लिहिली वेव ऑफ इंडियन लाईफ मध्ये की सणवार सुद्धा किती ज्ञान संपन्न आहेत, ज्ञान देण्यासाठी आहे. त्यांच्या ह्याच्यात एक मी वाचलं की भारतीय घराला अंगण का असतं याच्यावरही त्यांनी विचार केलेला. इतका बारीक सारीक विचार आपल्या जुन्या प्राचीन तत्वज्ञान याचा त्याचा करण्याची गरज आहे. नरसिंहराव प्राईम मिनिस्टर असताना आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद झाली, त्यामध्ये नरसिंहरावने सांगून जे गेले होते त्यांनी पृथ्वी सूक्ताचा तिथे उपयोग केला. आणि वैदिक वाङ्मयातलं पृथ्वी सूक्त म्हणजे पृथ्वी ही आपली आई आहे आणि तिच्या याच्यामध्ये आम्ही राहतो, तिच्या तेजस्वी याच्यामध्ये आम्ही आहोत. ते पृथ्वी सूक्त त्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत मान्य झालं. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला आजवरच्या शिक्षणात कधीच सांगितले गेले नाही. अगदी शिवाजी महाराजांचं मी आता एक पुस्तक वाचत होतो, अनिल माधव दव्याने लिहिलं. त्यांच्या प्रत्येक विषयातले लहान सहान गोष्टी त्यांनी आश्चर्य वाटत. त्यांनी 1400 शब्दांचा राज्य व्यवहार कोश तयार केला, पहिल्यांदा फारसी आणि अरबी शब्द काढून टाकणे. आज इतकी वर्ष झाली आमच्या उरावरती अजूनही इंग्रजी आहे. आणि जोपर्यंत आम्ही एका अर्थाने स्वाभिमान आणि स्वाभिमानाची सुरुवात आपल्या भाषेतून होत असते, हे लक्षात घेण्याची गरज आहे. आज तो प्रश्न आहे. आज या मंडळींच्यामुळे जनजाती समाजाला हिने वेगळं ठेवलं. हे कुणीतरी असेच आहेत म्हणून ठेवलं, पण आज जनजाती समाजातला एखादा खेडवळ किंवा खेड्यातले माणूस वृद्ध तो आकाश दर्शन आपल्याला घडवतो. डिग्री घेतलेला माणूस आकाश दर्शन घडवेल का मग? पण आमच्या दृष्टीने तो अडाणी का क ख ग घ येत नाही. आणि क ख ग येणं म्हणजे शिक्षितपणा आहे का? याचा विचार आज करण्याची गरज आहे. आणि आज जनजाती समाजामध्ये ज्याला आपण भारतीयत्व म्हणतो, मी एकदा एका घरी पहिल्यांदाच गेलो, थांबा म्हणले, आणि ती तरुण महिला विवाहिता आली आणि आम्ही 2 जण होतो, मी आणि प्रेमसिंग बारको म्हणून तिथले कार्यकर्ते मोठे. त्यांनी पाणी हातात दिलं तांब्या, मी प्यायला लागलो. ती म्हणले नाही 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 देवधर जी पीने का नहीं, ऐसा है आप तैयार नहीं होंगे इसलिए नहीं तो थाली में आपके पाव रख के हम पहले पाव धोने वाले थे, बाद में क्यों अपने यहाँ बोले कहा है ना अतिथि देवो भव. या गोष्टी आज सुद्धा तिथे दिसतात. तिथं एक भाकरी असेल आणि तुम्ही गेलात एक अर्धी भाकरी आपल्याला मिळेल. आज जनजाती समाजात दारिद्र्य आहे, गरिबी आहे, पण भीक मागणारा कोणी दिसत नाही. कष्टासाठी मोहाची दारू पिणं आहे, पण रस्त्यावर पडलेला कोणीही दिसत नाही. कोणीही अनाथ नाही, कुणी ना कुणीतरी त्याचा सांभाळ करणारा भेटतो. म्हणजे आज ज्याला आपण भारतीय संस्कृती वगैरे म्हणतो, ती भारतीय संस्कृती टिकून आहे तिथे. आणि आज आपण सगळे कोरोनामुळे जाणतो तथाकथित स्मार्ट प्रांत, स्मार्ट राज्य, स्मार्ट शहर काय आहेत आपण सगळेजण आज जाणतो. खऱ्या अर्थाने भारतीयत्वाचं दर्शन आजही जनजाती समाजात होतं. पण विडंबना कशी आहे, या समाजातला आज उदाहरणार्थ ठाणे आहे, नाशिक आहे, जो अर्बन शहरी याच्या जवळ आहे, त्यातला हे विषय ते विसरत चाललेले आहे. ते शहरीकरणाचे परिणाम काय आहेत आज प्रत्यक्ष हे आपल्याला लक्षात येतं. धन्यवाद सर. मी पुढच्या प्रश्नासाठी आता मैत्रीण माधवीला निमंत्रित करते.
सदाशिवराव नमस्कार. आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देताना अनेक गोष्टी तुम्ही अशा सांगितल्यात की त्या खरं म्हणजे आपण नेहमी जे म्हणतो की बिटवीन द लाईन्स आहेत. अनेक अभ्यास वर्गांमध्ये आम्ही असं ऐकत आलो की असं सगळं काम करण्यामधनं, हे सगळं ऐकण्यातनं, प्रत्यक्ष करण्यातनं एक जीवनदृष्टी मिळते आणि ती जीवनदृष्टी घेऊन आपण पुढचा प्रवास करायचा असतो. थोडस जरा ही जीवनदृष्टी म्हणजे नेमकं काय असं विशद कराल का? पूर्वी मुंबई अभाविपच्या ह्याच्यात एका कार्यकर्त्याला कार्यक्रम झाल्यानंतर 10-12 पुस्तकं अशी मिळाली की त्याचं मालक कोणी. कार्यक्रम संपून गेला, बराच वेळ थांबलं तरी कोणीच आलं ते घेऊन आला. पुढच्या साप्ताहिक बैठकीत, आपल्या साप्ताहिक बैठकीत सगळे विषय असत. त्या साप्ताहिक बैठकीमध्ये तो म्हणाला की मला अशा आपल्या कार्यक्रमात ही 10 पुस्तकं मिळाली. खरं म्हणजे आपणही आता परीक्षा संपेल, आपण 2-4 पुस्तकं यात भर घालू शकतो आणि आपण गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी एक पुस्तक पेढी अत्यंत कमी शुल्क घेऊन एक पुस्तक पेढी सुरू करू. मला वाटतं एका कार्यक्रमात कुणाची मालकी नसणारी 10 पुस्तकं मिळणं कार्यकर्त्याला, आणि ती पुस्तकं बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये अशी पुस्तक पेढी सुरू करावी असं येणं, मला वाटतं ही जी जीवनदृष्टी आहे ती खऱ्या अर्थाने अभाविप ही आहे. अभाविप म्हणजे या दृष्टीने पाहिलं तर ही जीवनदृष्टी असं ध्यानात. खरंय. असंच आपली माधुरी सहस्रबुद्धे, ती 80च्या आसाम ह्याच्यात सत्याग्रहात आली बांगलादेशी विरुद्ध. त्यानंतर ते पुढे कुठेच दिसले नाही. ते दिसले नाही म्हटल्यानंतर मी सांगली प्रवासात वासंती माधुरी ती येत नाही म्हणली. ती त्या ह्याच्यात ती मला म्हणली की असं काही जोरदार कार्यक्रम असेल तर मला सांग, मी येईन. मला नुसतं बसायला यायचे हे सगळे बैठक. बरं म्हटलं चल भेटूया. गेलो रात्री, दरवाजा उघडा होता घरचा, आणि त्या दोघी शारजाच्या वेळेला जो भारतीय संघ विश्वविजयी झाला होता अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली, त्याची ती फिल्म काहीतरी बघत होत्या त्याच्यावर टीव्हीवर. आम्ही जाऊन बसलो, मी आणि वासंती, आणि थोडा वेळ ते संपलं. संपल्यानंतर त्या फिल्म मध्येच लक्षात येतं की तो माझ्या कल्पने माल्कम नावाचा त्यांचा खेळाडू वेस्ट इंडिजचा, तो मातीत तोंड खुपसून रडत दिसत होता. ते झाल्यावर म्हणलं माधुरी तू रडतो काय? आणि ते मातीत तोंड खुपसून, आपल्याकडे जर कित्येक पराभव पत्करून पुन्हा पारितोषिक घेणारे दिसतात आणि असं का करतो? म्हटलं याच्याबद्दल मी एका वृत्तपत्रात स्फोट वाचलो. मालकाम तू का रडतोस? त्यात त्याने हे पहिले सगळं लिहिलं होतं आणि नंतर लिहिलं होतं की तू रडतोस त्याचं कारण तुला असं वाटतं की हा पराभव म्हणजे माझा पराभव, माझ्या समाजाचा पराभव, माझ्या देशाचा पराभव, माझ्या मातीचा पराभव असं त्याला वाटतं. म्हणजे म्हटलं माधुरी, एका खेळाला सुद्धा हा राष्ट्रीयतेचा जो स्पर्श देण आहे ना, तो स्पर्श म्हणजे अभाविप आहे. अभाविप हा स्पर्श आहे, अभाविप हा दृष्टिकोन आहे. बाकी सर्व प्रकल्प असत, कार्यक्रम ही सगळी साधनं आहेत असं मी तिला म्हणतो. ती म्हटली आणि त्यानंतर माधुरी काम करू लागली, पूर्ण वेळ निघाली. परिषदेचं काम करत असताना आपण ज्या एका माहोलमध्ये असतो त्यावेळेला हे सगळे शब्द ऐकत असतो. आपल्यालाही त्यावेळेला खूप प्रेरणा मिळते की हो, अशी जीवनदृष्टी घेऊन आम्ही आता पुढे जाऊ आणि काहीतरी करू. पण नंतर जेव्हा समाजामध्ये आम्ही मिसळतो त्यावेळेला आजूबाजूची परिस्थिती खूप वेगळी असते. आपले सगळे निकष तिथे कारणी लागतातच असं होत नसतं. मग अशा सगळ्या वातावरणामध्ये हे सगळं स्प्रिंग टाईट राहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या पिढीला आणि खरं म्हणजे सगळ्यांनाच प्राधान्यक्रम, जीवनविषयक दृष्टिकोनातला प्राधान्यक्रम आणि दृष्टिकोन त्याच्यात कसं जायचं हे कसं सांगाल?
मला असं वाटतं की सरतेशेवटी माणसाच्या मनात जन्मजात जे असतं, ज्याला इंग्रजीमध्ये इन्स्टिंक्ट म्हणतात, ते प्रभावी ठरतं. आम्ही वातावरण देत असतो अधिकाधिक, उपयोग असतो त्याचा, नाही असं नाही. परंतु विद्यार्थी परिषदेत आपण जे बऱ्याचदा ऐकलं, म्हणतो आणि करतो, सामाजिक संवेदना ती निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे, तर माणूस कामात राहू शकतो. उडती हे जन न देखवे डोळा म्हणणारे तुकोबा, ते बघत असताना त्यांच्या मनात दुःख होतं म्हणून तुकोबा हे सगळं करत राहील. असं प्रत्येक संतांचं आहे, एका नाही, प्रत्येक संतांचं आहे. म्हणून आपण यशवंतरावांच्या यातून मला वाटतं 1967 का 69 साली गांधी जन्मशताब्दी निमित्त आपण श्रमशिबिर सुरू केली. लहान खेड्यातून, वनवासी पट्ट्यातून 3-3 दिवस, 4-4 दिवस, त्याच्यात सर्वेचेही कार्यक्रम. काही वेळेला उदाहरणार्थ मराठवाड्यात किंवा नागपूर सारख्या ठिकाणी सायकल चालवणारे जे आहेत, रिक्षावाले, सायकल रिक्षा चालवणारे, त्यांची सुद्धा सर्वेक्षण केली. ते एका अर्थाने समाज दर्शन होते आणि त्या समाज दर्शनातून सामाजिक वेदना झाली. हरियाणाच्या एका अभ्यास वर्गात मी तिथले जे धान्य गोदामातले हमाल आणि स्टेशनवरचे हमाल यांचा सर्वे करण्याचा सुझाव दिला होता आणि रात्री ऐकत होतो आम्ही अनुभव. ते सगळे अनुभव असे. हे जे आहे हे सामाजिक संवेदनाचा महत्वाचा विषय, तो आपण अट्टहासाने वाटत आलो आणि तो करत आलो. मला आठवत आहे, नितीन गडकरी ज्याला बांधकाम मंत्री होते महाराष्ट्र सरकारमध्ये, त्यांनी गडचिरोली सारख्या नक्सलाइट एरियात सुद्धा रस्ते बनवले. त्यानंतर त्यांना, मला माहिती त्याप्रमाणे, डॉक्टर आपल्या आमटे, बाबा आमटे, किंवा त्यावेळेला असणारे PC अलेक्झांडर राज्यपाल, रतन टाटा यांचे सुद्धा पत्र आले ते अभिनंदनाचे, तुम्ही एक काम केलं. त्यांच्याशी बोलताना ते म्हणले की जिथं नेहमीचे ठेकेदार तयार नव्हते तिथं मी सेनेचे ठेकेदार बोलवले आणि ते केलं. बाबा आमट्याने दिलं की यामुळे डॉक्टर येऊ लागले, भरपूर काही आम्हाला गळ्याला घ्यायचं. तो मला म्हणाला, नितीन सदाशिवराव, हे मी करू शकलो, माझ्या मनात आलं, त्याचं कारण विद्यार्थी परिषद. म्हणजे म्हणला, विद्यार्थी परिषदेत असताना आपण जी श्रमशिबिरे केली लहान लहान गावात, वनवासी पट्ट्यात, खेड्यात, किंवा नागपूर सारख्या ठिकाणी झोपडपट्टीचे सर्वे किंवा सायकल रिक्षावाल्यांचे सर्वे, त्याच्यातून मनामध्ये जी सामाजिक वेदना जागत गेली, वाढत गेली, त्याच्यातून मी हे करू शकतो. कुठल्याही क्षेत्रात, सार्वजनिक असो, आणखी काही असो, ज्याच्या मनात सामाजिक संवेदना आहे तो बिघडण्याचा धोका कमीत कमी असतो. पूर्ण नसतो असं म्हणत नाही, पण कमीत कमी असतो. हा नितीन गडकरींचा अनुभव. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या कामात खरं अधिष्ठान सामाजिक संवेदनेची आवश्यकता हे आहे, त्या दृष्टीने होण्याची गरज असते. त्यामुळे ती संवेदना जपली तरी सुद्धा प्राधान्यक्रम आणि दृष्टी आपली ती तशीच राहून आपण काम करू शकू. मला असं वाटतं अजय देशपांडे यांना काही प्रश्न विचारायचा आहे. मी माईक त्यांच्याकडे देते. सदाशिवराव नमस्कार. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ अभाविप आणि संघकामात तुमचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे. तुमच्या दृष्टीने अभाविपच्या आणि संघकामाच्या सामाजिक उपलब्धी काय आहे? अभाविपच्या आणि संघाच्या कामाची सामाजिक उपलब्धी काय आहे? सामाजिक कॉन्ट्रीब्युशन, उपलब्धी, सामाजिक उपलब्धी काय आहे? हा, ऐकायला आलं नाही का? हे असं आहे, संघाचं जे काम आहे मी समजतो. विद्यार्थी परिषदेच्या संबंधात यशवंतराव म्हणायचे, आपणही ऐकले, की आपण सर्वार्थाने आत्मनिर्भर व्हायला पाहिजे.
म्हणजे पैसा असेल, कार्यकर्ते असतील, कार्यक्रम असतील, आणि विचारांच्या दृष्टीने केला आपण विचार, तर आपण म्हणू संघ विचार. पण संघ विचार म्हणजे काय? डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं? ते म्हणायचे मी वेगळं काहीच देत नाही, प्राचीन जे आहे विचार तोच मी दिलेला आहे, मी फक्त तंत्र दिलं वेगळं. त्याच्यामुळे विद्यार्थी परिषदेने जे काही दिला विचार, तो जमिनीचा विचार दिला, इथला विचार दिला. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अभाविप म्हणून जर विचार केला आपण, तर आपल्याला लक्षात येईल अनेक आपले कार्यकर्ते, अनेक पूर्णकालिक कार्यकर्ते, एका अर्थाने वेगवेगळ्या स्तरातले कार्यकर्ते, वेगवेगळ्या वर्गातले कार्यकर्ते, पण कुणालाही आगळा वेगळा अनुभव आला नाही. आम भारतीय समाज म्हणजे आपण विद्यार्थी परिषद म्हणून सुद्धा जो विचार करतो, कुठलाही काम, कार्यक्रम, प्रकल्प, तो आम भारतीय विद्यार्थी जो आहे तो समोर ठेवून करत असतो. विशिष्ट वर्गासाठी अजिबात नाही. विद्यार्थी परिषदेचं माझ्या दृष्टीने ते वैशिष्ट्य आहे की आम याचा विचार, म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता आपण उल्लेख करत नाही पण इथं मुद्दाम सांगतो की विद्यार्थी परिषदेत पूर्णकालिक काम करणारे मुस्लिम कार्यकर्ते निघाले, त्यांनी उत्तम काम केलं. आताही ते वेगळ्या प्रकारे राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये किंवा राष्ट्रीय संघटनामध्ये काम करीत असतात. त्यांनाही ज्याला काम करत होते त्याला वेगळा कुठेही अनुभव आलेला नाही. आपल्या याच्यामध्ये आत्ताच्या भाषेत बोलायचं, सगळ्या ज्याला म्हणून जातीपातीचे कार्यकर्ते पूर्ण वेळ निघाले. ते शहरात राहिले, खेड्यात राहिले, सगळीकडे राहिले, त्यांनाही वेगळा अनुभव आला नाही. आज आपल्याकडे सुदैवाने आत्ताच्या विद्यार्थी परिषदेमध्ये असंख्य पूर्णकालिक कार्यकर्ते निघाले आहेत आणि ते सर्व प्रकारच्या, सर्व वर्गातून आलेले आहेत, सर्व प्रकारचं शिक्षण घेऊन आलेले आहेत. हे एका अर्थाने आपल्या कामाचं, आपल्या विचारांचं वैशिष्ट्य असं म्हणतात. या पार्श्वभूमीवर आगामी 5-10 वर्षामध्ये, नजीकच्या भविष्य काळामध्ये संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, म्हणजे माझं मत चुकीचे आहे, आम्ही सर्व मंडळीने एक इथला बहुल समाज जो आहे, हिंदू समाज, याला संघाने एक सन्मानाचं स्थान मिळवून दिलं. एक योग्य, म्हणजे मार्क्सवाद्यांना सुद्धा आता हिंदू विचार करावा लागला, काँग्रेसवाल्यांना सुद्धा देवळांना, मंदिरांना जवळ करावं लागलं. हे एका अर्थाने आपलं वैशिष्ट्य किंवा आपल्या कामाची परिणती ज्याला म्हणू असं म्हणता येईल. संख्येच्या दृष्टीने आपण प्रचंड मोठ्या संख्येत हा विषय पोहोचवला, भारतीय म्हणून, संघ म्हणून, हिंदू म्हणून असा सगळा विषय पोहोचवला. परंतु आज असं लक्षात येतं की हे सगळं केलं तरी आम्ही केवळ संख्येच्या मागे लागलो बहुतेक जण, आणि आमचं गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे ध्यानात असं येतं की प्रसार माध्यमामध्ये आम्ही फारसे कोणी दिसत नाही, लेखक वर्गामध्ये आम्ही फार कोणी दिसत नाही, साहित्यिक क्षेत्रामध्ये नाही. उदाहरणार्थ मला स्वतःलाही वाटतं की उत्तम प्राचार्य, अत्यंत योग्य कुलगुरू, योग्य शिक्षण तज्ञ आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्ही किती देऊ शकलो याचा खरोखर विचार करायला. म्हणजे ध्यानात येतं की आम्ही गुणवत्तेच्या बाबतीत थोडस दुर्लक्ष केलं किंवा आमचं लक्षच गेलं. म्हणून याच्या पुढे आता एवढ्यात मी धर्मपालांची पूर्वी वाचली, पण आता आणखी अधिक खोलात जाऊन वाचत होतो धर्मपालांचं साहित्य. त्या व्यक्तीने किती वर्ष किती पद्धतीने काम केलं, काढून घेऊन. आणि गांधीजींनी सांगितलं म्हणून आपल्या सर्वांनी खरोखर मी विनंती करेन, गांधीजी इत्थंभूत वाचायला पाहिजे.
गांधीजींचं हिंद स्वराज्य हे पुस्तक वाचायला पाहिजे. त्या महामानवाचा एखादी गोष्ट चुकीची जरी झाली तरी नखशिखांत तो भारतीय माणूस होता. आणि त्यांनी जे जे केलं त्यांच्या सांगण्यावरून लक्षात येतं की अजून सुद्धा क्वचित कुठेतरी खादीधारी दिसतात. का? गांधीजींनी सांगितलं. वर्षानुवर्ष मीठ सोडलेली माणसं होती. का? गांधीजींनी सांगितलं. त्याचं कारण गांधीजींनी देह कारण, देश कारण आणि देव कारण हे केलं. दुर्दैवाने आपल्या साधू संतांनी देश कारण फारसं केलंच नाही, अपवाद सोडता. किंवा तथाकथित राष्ट्रीय म्हणवणाऱ्या संघटनांनी देव कारण फारसं केलंच नाही. तिन्ही ज्यांनी केलं त्यांना यश मिळालं. मग ते रामदास असतील, स्वामी विवेकानंद असतील. या तिन्ही गोष्टीची राष्ट्र म्हणून उभारणी करताना अत्यंत आवश्यकता असते असं मला वाटतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी एक तर आम समाजाचा विचार करण्याची गरज, एक. दोन, असंख्य विषयाचं मुळात अध्ययन करण्याची गरज. आपण धर्मपाल जे आपल्या अखिल भारतीय इंदोरच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्ष म्हणून आलेले होते, त्यांच्याशी आपला रामबहादूर राय आणि गोविंदाचार्यांचा चांगला संबंध होता. आणि त्यांनी पुस्तकं खूप पूर्वी लिहिली. कशी? 15-20 वर्ष ते सहकुटुंब लंडनला जाऊन राहिले आणि त्यांच्या मुलीने लिहिलं, माझे बाबा फक्त जेवायला घरात येत होते, दिवस रात्र ते ब्रिटिश लायब्ररीत असत. आणि त्यांनी लाखो ब्रिटिश पत्रांचा अभ्यास केला त्या काळच्या ऐतिहासिक. आणि त्याने हे सिद्ध करणारी असंख्य पुस्तकं लिहिली की ब्रिटिश या देशामध्ये येण्याच्या आधी खरोखर भारत हा सुजलाम सुफलाम होता, म्हणूनच सोने की चिडिया म्हटलं जातं. ब्रिटिश आल्यानंतर आमचं भयानक नुकसान त्यांनी केलं. भाषा मारली, सगळ्या गोष्टी मारल्या त्यांनी. आणि तथाकथित उच्चभ्रू, ज्याला आजकाल आपण सेक्युलर म्हणू, अशा लोकांच्या मनात हे बिंबवलं की जुनं हे सगळं वाईट आहे, चुकीचं आहे, ते सोडून द्यायला पाहिजे. आणि दुर्दैवाने पंडित नेहरूंनी तेच केलं. पंडित नेहरूंनी गांधींचं मानलं नाही. स्वातंत्र्यानं जे वाटत होतं त्यांना माझ्या कल्पनेने राजगोपालाचारी जे आपले होते विद्वान, त्यांनी असं म्हटलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे लास्ट ब्रिटिश व्हायसरॉय ऑफ इंडिया. हे सत्य आहे, ते समोर येण्याची गरज आहे. धर्मपाल वाचले तर अनेक गोष्टी त्यातून सिद्ध होतील, पुराव्या सकट सिद्ध होतील. पण माझ्या लक्षात येतं, गांधीजींनी सांगितलं म्हणून असंख्य विषयात अध्ययन करणारी मंडळी, आज आम्ही ते करण्याची अत्यंतिक गरज आहे. आम्ही समाजासाठी भरपूर दिलं, प्रकल्प चालवले, मदत केली, एका अर्थाने धर्मार्थ कामं केली. पण मूलभूत जे आहे गुणवत्तेची आवश्यकता, ज्ञानाची आवश्यकता, आपल्याकडे सुद्धा ज्ञानयोगाला महत्व आहे. त्या ज्ञानयोगाकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आता त्याकडे लक्ष देण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे असं मला वाटतं. अत्यंत मूलगामी विचार तुम्ही मांडला. यानंतर मी पुन्हा अरुण कडमरकरांना सूत्र सोपवतो. सदाशिवराव, आपण आता या मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय, त्यामुळे मी पुन्हा एकदा सुरुवातीपासूनच्या काही प्रश्नांचा आढावा घेतो आणि त्याबरोबर ऑनलाईन हा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांना समाविष्ट करता आलं नाही. अनेक जणांनी काही प्रश्न माझ्याकडे लिहून पाठवले. उदाहरणार्थ मनीषा आहे किंवा अनिल सांबरे, मनीषा कोठेकर, या सगळ्यांनी मिळून विचारले. त्यांचा केवळ उल्लेख करतो, एकत्रितपणाने थोडक्यात परामर्श घ्यायला. त्यानंतर मान्यवर हा कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. एकतर मनीषा कोठेकरचं म्हणणं असं आहे की सामान्यपणाने सामाजिक कामाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असं दिसतं की काम करता करता वयही वाढत जातं आणि त्या कामातही एका अर्थाने सीझन्ड होत जातो, तसा निबर होत जातो.
थोडासा बधीर होता संवेदनाच्या दृष्टीने. परंतु तुमच्या सगळ्या वाटचालीमध्ये मात्र पहिल्या दिवसापासूनची संवेदन तरलता ही आजही तशी टवटवीत दिसते. तर याचं कसं तुम्ही साध्य केलं असं मनीषाचं विचारणं आहे. दुसरं म्हणजे या सगळ्याचा विद्यार्थी परिषदेचा उलगडा होत गेला. त्या उलगड्याचे साक्षीदार सक्रिय कार्यकर्ते राहिले त्याच्याशी किती संबंध आहे असा एक दुसरा प्रश्न येतो. आणि विद्यार्थी परिषदेचा जो उलगडा झाला त्या उलगड्यामध्ये जवळजवळ काळाच्या 30 वर्षाचा कालावधी तुम्ही साक्षी व्हावा आणि प्रत्येक त्या उलगड्यामध्ये काही प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युटही करत आहे, योगदान त्यामुळे हे टवटवीतपणा आहे सामाजिक सौंदर्य. त्याचं रहस्य त्या उलगड्याच्या प्रक्रियेमध्ये आहे का आणि त्याला जोडून अनिल सामंत असं विचारलं की समाजाची करुणा समरसता हे भाव कार्यकर्त्यांच्या मध्ये उतरावे यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले, महिलांचा काम सहभाग त्यांची भूमिका याची वाढ होत राहिली. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक सहभागात त्यांचा रोल वाढत राहावा याबद्दल तुम्ही जे काम केलं ते तुम्ही कसं साध्य केलं याचं एक थोडक्यात विवेचन शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण करूया आणि त्यानंतर बाळासाहेबांना मी आवाहन करीन की त्यांनी त्या कार्यक्रमाचा समारोप करावा. मनीषाने जे विचारलं टवटवीतपणा खरं म्हणजे त्या सगळ्याचं उत्तर माझ्या दृष्टीने मनात असणारी आंतरिक कला म्हणून ती सामाजिक संवेदना हेच आहे. ते माझं काही मोठं पण नाही, पण अनेक संतांनी वर्षानुवर्ष काही अपेक्षा न करत केले. कशामुळे मला वाटतं त्याच की जे मला महिलांचे मोड वर्तनपत्र अत्याचार ज्याला मी वाचायला लागलो तेव्हापासून मी काही दिवस वर्तनपत्र वाचणं सुद्धा बंद केलेलं. ही संवेदना माणसाला माणूस म्हणून टिकवत असते, किंवा ती संवेदना म्हणजेच माणूस आहे. मन एव मनुष्य असं उपनिषदकार म्हणतात. त्यामुळे मनामध्ये ही वेदना जागवणं हे गरजेचं आहे. दुसरं, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना आपण इथं काम केलं. मग यशवंतराव जसं म्हणायचं की आपण पुढच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात जाऊ आणि त्या क्षेत्रात काम करू. एवढं अमुकच एक राजकारणच केवळ नाही. आज आपल्याला आपले असे कार्यकर्ते या पद्धतीने काम करताना दिसतात. अर्थात हे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. म्हणजे मग आपल्याला माहितीये की गिरीश प्रभुणे चिंचवड अभाविपचे पहिले मंत्री होते. आता त्यांनी जे काम पहिल्यांदा यमगरवाडीचं त्यांनी काम उभं केलं. अक्षरशः ज्याला प्रभाकरराव मांडे आता खूप वयाने 90चे असतील आणि मराठवाडा विद्यापीठात प्रमुख होते समाजशास्त्र. ते म्हणाले की मी पाहिलं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली आणि यमगरवाडी केली. पण तिथून मुक्त झाल्यानंतर त्यांनी भटक्या विमुक्तांच्यासाठी काम केलं. समरसता गुरुकुलम असं अभाविपचे कार्यकर्ते. आता अनेक जण अभाविपचे सुद्धा त्यांच्या मदतीला असतात. स्नेहालय हे पूर्व वेश्या पुनर्वसनाचं काम करणारे खूप 86 सालापासून ते आपल्या अभाविपच्या दृष्टीने पुणे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते.
गिरीश कुलकर्णी ते त्या कामामध्ये आले. असे या प्रकारच्या कामामध्ये कार्यकर्ते अभाविपचे दिसतात. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केवळ संघ योजनेतून चाललेल्या कामातच काम करावं असं नाही. अभाविपनी स्वयंप्रेरणा दिली कामाची. कामासाठी जी वेदना लागते ती वेदना दिली आणि अनेक प्रकारच्या दर्शन घडवलं. समाज दर्शन, ज्याला परिव्राजक अवस्था म्हणतात. नरेंद्राचे विवेकानंद झाले त्याला जी कारण आहेत त्यातलं प्रमुख कारण 2.5 वर्ष विवेकानंदाने पायी हिंडून जे भारत भ्रमण केलं ती परिव्राजक अवस्था. केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 2दा पायी भ्रमण केलं ते आद्य शंकराचार्य. संत नामदेव महाराज अशाने समाज दर्शन पायी भ्रमण करून केलं. असं जे आहे ते आज सुद्धा कार्यकर्त्यांनी आउटिंगला जाताना अशी काही ठिकाणं बघण्याऐवजी असं काही बघावं की ज्यातून आपल्या मनावरती काही संस्कार होतील, समाजासाठी काम करण्याचे संस्कार होतील. अशी चाललेली कामं बघावी. ती कामं बघत असताना जसं आपलं भगीरथ प्रकल्प चालतो, आपलं देवधर नावाचे कोकणामध्ये काम करतात, त्यांनी या पद्धतीने काम करत करत त्यांच्या मनामध्ये आलं की असं काही करावं. त्यामुळे मी आणि माझं सोडून काहीतरी करायला हवं. मला आठवते काही कार्यकर्ते मला भेटताना पूर्वी म्हणायचे, त्यामध्ये आपली ज्योत्स्ना आमची पाठवत करते त्यावेळी डॉक्टर, आताची क्षीरसागर आपल्या आई याच्यामध्ये हेडगेवार रुग्णालयात संकल्पनेपासून आहे की मला म्हणायची की सदाशिवराव मी पूर्णकालिक वगैरे काही बनणार नाही, पण एक सांगते आयुष्यभर सामाजिक कामात राहील. आणि आज सुद्धा ती त्या कामामध्ये आहे. जे काय असेल ते कमीत कमी घेऊन प्रॅक्टिस खाली न करता असे तिथले सगळेच जण या पद्धतीने करतात. पण ती मला असं म्हणाले, असे काही जण म्हणाले, पण मी म्हणायचो की पूर्णकालिक किंवा प्रचारक म्हणजेच आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ पण असं मी स्वतः मानत नाही, अजिबात मानत नाही. कारण मी एकदा केव्हा तरी जे सोडलं ज्या क्षणी, त्यानंतर माझ्याजवळ सोडण्यासारखं काहीच राहिलं नाही. पण हे आता म्हणलेली ही ज्योत्स्ना असेल किंवा आणखी या पद्धतीने काम करणारे अनेक जण असतील, गिरीश कुलकर्णी, गिरीश आमचे प्रभुणे असतील, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, गृहस्थी जीवनात रोज काहीतरी सोडावं लागतं. अनेक मोर्चावर लढत असतात. अनेक मोर्चावर लढत असताना सुद्धा व्यक्ती जीवन जे नाटक करायचं व्यक्ती जीवनाचं, ते आमचे बापू केंदुरकर म्हणायचे तसं समाज हिताच्या बॅकड्रॉप वरती आपलं नाट्य चालवायचं. असं चालवणारी जी मंडळी आहे त्या मंडळींच्या बद्दल मला अधिक आदर वाटतो. मी एकदा सोडलं ते सोडलं, असं कोणी प्रचारक असतो तो सोडतो तो सोडतो. पण बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की प्रचारकांचं अतिशयोक्ती पूर्ण कौतुक केलं जातं, एका अर्थाने बिघडण्याचा धोका त्यात असतो. समाजामध्ये ग्रहस्थी राहून समाजाचं काम करणाऱ्यांची संख्या वाढली तर समाज आत्मनिर्भर, समाज स्वायत्त समाज म्हणून होत असतो. हे आपल्या लक्षात घेण्याची गरज आहे असं मला. गेला जवळजवळ 1.5 तास आपण एका हृदय अशा विचार मंथनामध्ये व्यस्त होतो. केव्हा तरी थांबायला पाहिजे. परंतु आज हा कार्यक्रम फेसबुक वरनं पाहणारे अक्षरशः असंख्य कार्यकर्ते हे स्वाभाविकपणाने सदाशिवरावांशी संवाद साधण्याची इच्छा मनामध्ये बाळगून असतील, तीव्रता त्याची वाढली असेल. या सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना सदाशिवरावांना
पत्र लिहून कळवाव्यात. सदाशिवराव त्या सगळ्या पत्रांचं स्वागत करायला उत्सुक राहतील. सध्या सदाशिवराव विद्यार्थी परिषदेच्या मुंबई कार्यालयामध्ये मुक्कामाला आहेत आणि हे करोना संकट संपेपर्यंत इथेच राहण्याचा त्यांचा विचार आहे. अन्यथा ते वनवासी कल्याण आश्रमाच्या पुण्याच्या कार्यालयात असतात. परंतु तूर्त मातोश्री टॉवर्स, बाई पद्माबाई ठक्कर लेन, माहीम, मुंबई 400016 या पत्त्यावरती त्यांना पत्र पाठवायला हरकत नाही. महिना दीड महिन्यानंतर अशी अपेक्षा करू की कोरोना ओसरेल, त्यांना पुन्हा आपल्या केंद्र कार्यालयामध्ये म्हणजे कल्याण आश्रमाच्या कार्यालयात जाण्याची संधी मिळेल. इथला पत्ता असा आहे, वनवासी कल्याण आश्रम, दत्तकुंज, काळा हौदा जवळ, शुक्रवार पेठ, पुणे 411030. यापैकी कुठल्याही पत्त्यावर आपण सदाशिवरावांशी पत्र संपर्क करावा. आपल्याला माहिती आहे की अत्यंत उत्सुकतेने आणि आत्मीयतेने सदाशिवराव त्याचं उत्तर आपल्याला देतील. या मी बाळासाहेब दीक्षित यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करावा. माननीय बाळासाहेब दीक्षित. नमस्कार मित्रांनो. जवळजवळ 1.5 तास आपलं आयुष्य आणि विद्यार्थी परिषदेचा प्रवास या सगळ्यांना बरोबर घेऊन जात जात आपण वेगळ्याच वातावरणात इतक्या वेळ वावरलो होतो. सुरुवातीपासून विद्यार्थी परिषदेच्या कामामागची प्रेरणा, त्याचबरोबर आज विद्यार्थी परिषदेचं असणारं रूप, हा इतक्या वर्षाचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाने नेमकं आपल्याला काय दिलं किंवा समाजाला काय दिलं, या सगळ्याचा विचार कशा पद्धतीनं केला पाहिजे हे सदाशिवरावांच्या अनुभवातून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं बघितलंय. परिषदेच्या आपल्या अभ्यास वर्गातना असा शब्दप्रयोग आपण नेहमीच वापरत होतोही त्या काळात, की प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट म्हणजे नेमकी काय. सदाशिवरावांच्या या सलग विचारातनं आपल्याला परिषदेच्या कामाची प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट ही जशी लक्षात आली, तशी खरं म्हणजे आपल्या सुद्धा वैयक्तिक जीवनातली प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आपल्या लक्षात येते. मी परिषदेशी जोडला जाण्यापूर्वी कसा होतो आणि परिषदेचं काम करायला लागल्यानंतर मी आज कसा आहे, याचा तुलनात्मक विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे केवढा तरी बदल आपल्यात झालेला आहे आणि तो चांगला बदल झालेला आहे. परिषद जसं सांगते की मी नव्हे, आपण सर्वांचा विचार केला पाहिजे. मलाही असं वाटायला लागतंय की मी जे काही करत असतो ते माझ्यापुरतं न करता अनेकांसाठी करता येईल का, असा विचार माझ्या मनात यायला लागला आहे. समाजाविषयी माझ्या मनात निर्माण झालेली आपुलकीची भावना किंवा संवेदना, सहसंवेदना, या सगळ्या गोष्टींमुळे काहीतरी करत राहण्याची मला सतत प्रेरणा मिळत जाते आहे. आपण सर्वजण या अनुभवातून आज गेलेलो आहोत, पुढेही जाणार आहोत. आणि त्याच्याबरोबरच सदाशिवरावांनी जो एक विशेष मुद्दा त्याच्यामध्ये मांडला होता, त्याच्याविषयी मला विशेष बोलावं असं वाटतंय की परिषदेत असताना आपण एक गीत गात होतो, दाही दिशांना जाऊ फिरू, मेघा समा आकाश भरू. संघ काय किंवा विद्यार्थी परिषद काय, ज्याच्यासाठी म्हणून सुरू झालेला आहे त्याचा हेतूच मुळे याच्यात स्पष्ट होतोय की इथून सुरू झालेला हा प्रवास, इथून निघालेला हा चांगला विचार
इथून निघालेला हा प्रकाश किरण हा सर्व दिशांपर्यंत गेला पाहिजे. जिथे जिथे अंधकार असेल तो अंधकार दूर करण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या विद्यार्थी परिषदेत काही काही गोष्टी मिळालेल्या आहेत. शिकलो आपण, चुकलो हो, पण चुका सुधारून पुन्हा शिकण्याची संधी आपल्याला परिषदेने दिलेली आहे. आज आपल्यापैकी बहुतेक सर्वजण अशा वयाच्या पातळीवरती आलेले आहात, ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांची, की आता एका अर्थाने व्यवसायातनं किंवा नोकऱ्यातनं निवृत्तीचं वय आपलं आलेलं आहे. पुढे काय करायचं आहे याचा विचार आपल्या मनात नक्कीच आलेला असेल की विद्यार्थी परिषद तो आपल्याला दिलेला आहे आणि त्यातूनच आपल्याला मग नवीन नवीन कामाच्या प्रेरणा मिळत जात असतात. खरं विद्यार्थी परिषदेचं काम समजून घेताना म्हणजे स्वतःला समजून घेताना असतात आणि खरं जीवन समजून घेताना असताना आपलं जे भारतीय रूप आहे, आपल्या ज्या खऱ्या प्रेरणा आहेत, आपलं जे खरं तेज आहे, जे ब्रिटिशांच्या शिकवण्यामुळे आणि आपल्या अनास्थेमुळे आपण हारून बसलो आहोत, त्या तेजाचं स्मरण आपल्याला करण्याची परिषदेच्या कामातून प्रेरणा मिळत असते. आणि सदाशिवरावांच्या बोलण्यातनं हे सर्व आपल्यासमोर स्पष्टपणे येत गेलेलं आहे. खूप काही गोष्टी त्यातून आपल्याला मिळाल्या. आभार मानणं सदाशिवरावांना आवडणार नाही मला माहिती आहे, पण एक गोष्ट मला त्या निमित्तानं सांगावीशी वाटते. आत्मविलोप म्हणजे काय असतो? एखाद्या कामास आपण सर्वांना झोकून द्यायचं म्हणजे काय असतं? माझा विचार मी टाकून द्यायचा म्हणजे काय असतं? किंवा सदाशिवराव जसं म्हणाले की मी जेव्हा पूर्ण वेळ म्हणून बाहेर पडलो निघालो तेव्हा माझं सगळं सोडून दिलंय मी, आता त्याच्याशी माझा काही एका अर्थाने संबंध नाही. हा इतका विचार जपणं सोपं नाही आहे, पण सदाशिवरावांनी इतके वर्ष तो ठेवला आहे आणि आपल्या समोर तो त्यांचा जीवन प्रवास जो आपण पाहिलेला उलगडत गेलेला आहे. आज सदाशिवरावांचं वय 81 होऊन गेलेलं आहे. त्यांनी आपल्या जन्मतारखेविषयी कुठे उल्लेख केला नाही, सांगितले नाही. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला त्यांची जन्मतारीख कल्याण आश्रमाच्या कार्यालयातनं इकडनं तिकडनं कुठे मिळते का, पण ती मला मिळाली नाही, कारण सदाशिवरावांनी तो धागा कुठे शिल्लकच ठेवला नाही. पण एक मी माझ्या मनाशी असं समजून चाललो की मी सदाशिवरावांपेक्षा 1 महिने नक्की मोठा आहे आणि त्यामुळे हा मला एका अर्थाने मी स्वतःहूनच घेतलेला अधिकार आहे की सदाशिवरावांच्या विषयीचं काहीतरी चांगलं चिंतन करण्याचा मला जणू काही 1 महिना आधी जन्माला आल्यामुळे अधिकार मिळालेला आहे. आपण सर्वांच्या वतीनं मी सदाशिवरावांना अभिष्ट चिंतन व्यक्त करतो. त्यांच्या या सहस्र दर्शनात पूर्ण झालेल्या वर्षाच्या नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच तऱ्हेचं मार्गदर्शन, अशाच तऱ्हेच्या प्रेरणा आपल्याला मिळत राहतील अशी मला खात्री आहे. फक्त आहे आपण हात पुढे करण्याची गरज आहे. आपण हात पुढे केला तर ते केव्हाही आपल्याला समोर देऊ शकतात. म्हणून आपल्या सर्वांसाठी दोन्ही पत्ते, मुंबईच्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचा आणि पुण्याच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयाचा, हा आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. त्याचा आपण अवश्य नक्कीच उपयोग करावा, पत्रव्यवहार करावा. सध्याच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण इतके एकमेकांपासून तुटल्यासारखे झालेलो आहोत की घरं सुद्धा खूपदा वेळेला आलेली आहेत, अनेक घरं तो उद्ध्वस्त झालेली आहेत. पण त्यातूनही आपल्याला टिकून राहायचं आहे. आपलं भारतीयपण, आपलं एकात्म करून आणि विशेषतः कुटुंब व्यवस्था आपल्याला टिकून ठेवायची आहे की जी सगळ्या जगाला खरं म्हणजे आज आशेचं किरण वाटतंय की भारतीय कुटुंब व्यवस्था जी आहे ती कुटुंब व्यवस्था ही जगाच्या दृष्टीने शेवटचा आशेचा किरण आहे. आणि तो जर आपण सोडून दिला तर मग भविष्य काळाविषयी चांगलं काही घडेल असा विचार मनात याची काही सुतराम शक्यता नाही. तेव्हा मला सर्वांना अशी विनंती करायची वाटते की त्यांनी त्यांच्या अनुभवातनं परिषद आणि आपण हा बरोबर चाललेला सहप्रवास आपल्या जीवनातला जो आहे तो इतक्या छान शब्दात उलगडून दाखवला. त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रवासातनं, त्यांना भेटलेल्या व्यक्तीतनं, त्यांनी केलेल्या संस्कारातनं, त्यांनी शोधलेल्या माणसातनं, महिलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थिनीसाठी ज्या पद्धतीनं नवीन नवीन दिशा ते देत गेले परिषदेच्या कामाच्या रूपानं, त्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. त्याचा आपण अधिक चांगल्या पद्धतीने विचार करावा. आणि जे याच्यानंतरचं आपलं आयुष्य आहे संपलेलं नाही आहे, अजून आहे, माहित नाही किती पण आहे. तर त्या आयुष्यात आहे त्याच्यापेक्षा अधिक मला पुढे जाता येईल का, जे मी केलं त्यापेक्षा अधिक मला काही करता येईल का, असा विचार अवश्य करावा. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे जसं त्या रामाचे भक्त म्हणतात की अगदी जन्मभर मी रामस्मरण करत राहिलो आणि शेवटच्या क्षणाला रामाचं नाव जर मी विसरलो तर काय उपयोग नाही. त्यावेळेला मी रामस्मरण केलं पाहिजे, ते खरं म्हणजे माझ्या हिताचं आहे. तसं परिषदेने दिलेले हे सगळे जे विचार आहेत ते आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत मिळून जाणारं पाथेय आहे.
ते पाथे बरोबर घेऊन आपण सर्वांनी पुढचा प्रवास जीवनाचा करायचा आहे. आपण सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी सदाशिवरावांचं त्यांच्या या सहस्र चंद्रदर्शन पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन करतो. कारण म्हणजे प्रत्यक्ष जाऊन आपल्या सर्वांना त्यांना नमस्कार करता आला असतं अधिक चांगलं झालं असतं, परंतु आपण इथूनच आपण नमस्कार करूया. जेव्हा तेव्हा भेटतील तेव्हा आपण हे सगळे करूया, अशा तऱ्हेची विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि मला आपल्या सोबत सहभागी होऊन पुन्हा समारोप करण्याची केवळ वयाचा मोठेपणा म्हणून ही संधी मिळालेली आहे, त्याबद्दल मी संयोजकांचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात आणि त्या कार्यक्रमाची धन्यता अनुभवली, त्याबद्दल आपल्या सर्वांना प्रणाम. सदाशिवरावांना प्रणाम. आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी मी तांत्रिक पातळीवरती रजा घेतो. धन्यवाद.